गुड मॉर्निंग. दिनांक 14 सप्टेंबर 2024 सकाळचे 6:45. मस्त झोप लागते. काय थंडी पडते. वाह, मुंबईला अशी थंडी पडली तर लाईफ एकदम ला 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 ला. आज बघूया धुक्याचं प्रमाण कालच्यापेक्षा कमी आहे. पाऊस काल कंपॅरेटिव्हली 2 दिवसांच्या कमीच पडला. कोकणातला म्हणजेच मालवण तालुका, जिल्हा सिंधुदुर्ग, गाव वराड, वाडी घोडळवाडी. दिवस 5वा. 5 दिवसाची इम्युनिटी घेतली आणि जे काय आता वाटतंय सुपर फॅन्टॅस्टिक फॅब. आजचा कार्यक्रम सकाळीच आधी चहा नाश्ता. 8 वाजता अजगंदीला निघायचा प्लॅन आहे आणि तिकडनं काय नाही, तिकडनं घरी. त्याच्यानंतर गणपतीसाठी फोन देते. त्याच्यानंतर दुपारी आरती, श्रींची आरती, दुपारचं जेवण आणि रात्री पाणीपुरीचा बेत. आज मजा येणार. पाणीपुरी करणार आहे. भेटूया. फुलं काढून घेतो गणपतीसाठी. सकाळचे 9:18 झालेली आहेत. टार्गेट होता 8:30चा, पण अजून सगळ्यांची तयारी होते. आताशी सगळ्यांची आंघोळ झाली. अजगंदीला जायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. हे आहे आमच्या श्रींचं दर्शन. दिवस 8वा. गुड मॉर्निंग. आता तयारी झालेला आहे. हे अजून आंघोळ नाही करू घ्यायचं जुळले. चला बाई, फोटो काढून घ्यायचा आहे आता. वेट आहे तो बघा भाई. हा, यो म्हणजे नेहमीच सांगते, याची स्तुती करते. वराडचो फेमस युट्यूबर. चला, 9:37 झाल्यात. अजून कोण बाहेर पडले नाहीत, पण मी आपला पुढे आलेलो आहे. मी आणि ऋषिकेश. बघा, सगळे येईपर्यंत फोटोशूट करूया. दादाला पण फोटो काढायचे आहेत. 5 मिनिटात सगळे यायला पाहिजे. 9:45 टार्गेट आहे. लेट्स सी. गणपती बाप्पा मोरया. टार्गेट होता 9:45चा, झाल्यात 9:43 आणि जर बोलल्याप्रमाणे डिसाइड आपली पूर्ण मंडळी आलेली आहे. थोडी सेटिंग करतात इथे. बघा, मध्ये चार जण बसले. ते खालचं 9:45 टार्गेट अचीव होईल. 15 मिनिटं झालेली आहेत. आपण गोळवणला पोचलेलो आहे. आमचा मित्र आहे बंड्या, त्याच्या मामाचं गाव आहे. गावातले आतले रस्ते बघितले, ती चालवण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे. ऋषिकेशने गॉगल घातलेला आहे.
टार्गेट आहे 10:30 पर्यंत आम्ही अजगणीला पोहोचू. बघूया आता किती वेळ लागतोय ते. गावची एक चांगलं म्हणजे बेनिफिट बोलू शकतो की ट्रॅफिक नसतं. जे मुंबईला आपण ट्रॅफिक अनुभवतो ते गावात नसतं. तर ठरवलेल्या टायमिंगमध्ये पोहोचू शकतो. इकडचे जेवढे पण कॅल्क्युलेशन्स असतात ते सगळे किलोमीटरवर असतात. जसं की अरे गाव ते कराड कट्टा बाजार, आपलं वराड ते कट्टा बाजार किती आहे तर 2 किलोमीटर, ठीक आहे, तो 5 मिनिटात पोहोचतो. इकडनं घोडळवाडीतनं मालून किती आहे 22 किलोमीटर, ठीक आहे, अर्ध्या तासात पोहोचतो. असे कॅल्क्युलेशन्स करतात. त्याप्रमाणे इथे अजगणीचं कॅल्क्युलेशन 10:30 आहे. एक्झॅक्ट 10:30ला पोहोचतो की किती वेळ लागतो की त्याच्या अगोदरच पोहोचतो बघूया. मध्ये एक हॉल्ट आहे विरणीला, नंदवादाला आणि वहिनीला उतरायचंय, मावशीकडे जात आहेत. अजून 15 मिनिटं झाली आहेत. आता पोईप मध्ये आलोय. पुढे पोईपला नंदवादा आणि वहिनीला ड्रॉप केलेलं आहे. सर्व मामी जाणार आहे घर हो येता का चंपूचा येता हॉटेल आहे त्याच्या आता थांबलोय स्वीट घ्यायला, अगरबत्ती घ्यायला आणि गरम गरम भजी घ्यायला. श्री आणि ऋषिकेश तिथे गेलेत. सिद्धिविनायक बेकरी, बाजारपेठ, पोईप. आता काय घेऊन येतात विरण आमचे भाई करेक्ट करतात आम्हाला, कारण त्यांच्यासोबत प्रवास करताय, युट्यूबर सोबत युट्यूबर प्रवास करताय तर चुकी नाही झाली पाहिजे. इथे चंद्रशेखर बिले यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे, त्याच्यामुळे चप्पा ह्याला माहिती आहे. गोल गोल भजी घेतलेले आहेत, गोल भजी, ओव्याची पानं असं आहे. भजी उकळ टेस्ट मस्त आहे. बघूया काय घेऊन येतात ते. अजून भजी तर खाऊन झाली. काय घेऊन येलास रे? हाईड अँड सीक, स्वीट आणि केळ्याचे वेफर असे घेऊन इलेले आहेत. पाय आता वाट बघतोय भाऊजींची. 10:26 झाली आहेत. 4 मिनिटं अजून बाकी आहेत. 5 किलो पेढे आणले. मी अगरबत्ती पण दिली बोलतो. चला आता भजी खाऊन निघालेलो आहे. आता किती वेळ आपण पोचू बघूया. 11:15चा टार्गेट आहे अजगणीचा. 10:30 झाले. 10:45 पर्यंत पोहोचतो की नाही बघूया. आता राठिवडे क्रॉस केलेलं आहे. राठिवडेच्या पुढे आहे आपली अजगणी. 10:40 झालेली आहे. गावातली वेडी वाकडी वळण, त्याच्यानंतर साडी. ना माझ्या बहिणीची, मोठ्या बहिणीची जाव म्हणजे आता कोणा जावा होती. घराच्या इथे जात आहे. भाऊजी पुढे आहेत कारण भाऊजींची आत्या आहे. घर हे नवीन केलं. 11:47 झाले. आम्ही आता विरणीवरती मावशीच्या घरी जातोय. मावशीचा पण गणपती आता कळाला आम्हाला. बस गाडी पार्क करतोय. जाऊन दे सरळ जाऊन दे पाटी, सरळ जाऊन दे पाटी, जाऊन दे बाळू. रस्त्यावर नको दाबू, इथे असताना त्या साईडला दाब, इथनं उतरायला भेटेल आम्हाला. चला घराकडे येलो. हा घर असा. तरीचं दर्शन घेऊया. पूर्ण घे. मावशी तू ओळखलं नाही आम्हाला. बायको नाही झाली.
इथे जा बटन आहे बघ इथे. हा बटन पहिलंच कर चालू चालूच आहे. ये काय तो काढणार आहे तो. पुढे पुढे बोल काहीतरी आंबेडकरांच्या घरी विराजमान गणपतीला दर्शन घ्याय. हे होते आंबेडकर फॅमिली. आम्ही मावशीकडे गणपतीच्या दर्शनाला आलेलो. हे आहे आपला दर्शन. तर हे विरण बाजार इथं 12:05 झालेली आहेत. मावशीकडनं बाहेर पडलं. कैत्राली म्हणून हॉटेल हा आमच्या पप्पू दादाचा. विरण बाजार इथंच हा. त्याच्याकडेच जातो आता. पप्पू दादा नमस्कार. काय बोलतं? त्याचं नाव काय? मस्त. तू सांग नाव. अरे लाजला. बोल ना. बाकी काय काय बोलतो? बाकी तुला भेटू. चला भेटलो. आता जाऊया गाडी. आढाळो घेतलो एक. काय पिशवीत टाकल्या ना. 700 सांगलेल्या आणि 650 दिल्या विरण बाजारात. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या. ये मंदिरात तिथं आला. आलो. दत्तगुरूंचे नाम स्मरा हो. दत्तगुरूंचे भजन स्मरा. दत्तगुरूंचे नाम. गुरूंचे दर्शन झालेले हा. माझ्यासाठी थांबले. जात आहे आता आतमध्ये. 12:15 झालेले. आता आडीतून राईट घेतलं. गोडवळवाडी. आई आता 12:53 झाली. आता कट्ट्यावरच आतमध्ये येलो. पाणीपुरीच्या पुऱ्या बघतो पण गावलेच नाही. तर बघूया कसे मॅनेज होतात ते. 5 मिनिटात पोहोचा काय. हा बरोबर 1 वाजलेलं आहे आणि आपण घरी आलेलो आहे. आरती झाली की नाही माहिती नाही. घरी गेल्यावर विचार करूया. आरती झाली नसेल तर करून घेऊया. 8व्या दिवसाची आरती झालेली आहे वाडीतली. आता घरात चाललो. हाऊस येता आणि आपल्या कडे पोचायचा. पत्रे दिसतात थोडे. अम्मा अम्मा पाडो. चल 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 गो जुईल्या. हो खुंबरो. मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे पाणीपुरीचं बेत आखलेलो आहे संध्याकाळी. आज जेवण नसताना पाणीपुरीची तयारी चालू आहे. अध्यक्ष मंडळाचे अध्यक्ष भाऊजी आमचे बघा. पूर्व तयारी. ह्या पाणी हे मसालो नाही. गोड पाणी तिखट पाणी अजून बनवायचं ते आंबट पाणी. इथे आंबट पाणी कुसुमताई आणि वहिनी बनवते आंबट पाणी. चिंचेचं आंबट पाणी. अशी तयारी चालू आहे. मध्ये मध्ये अपडेट केलो आपण की काय काय कसे कसे काय काय करतात. भेटत राहा.
भाऊजींनी आपल्या केलेली आहे बऱ्यापैकी तयारी. आता टेस्टिंगसाठी एक प्लेट बनवत आहेत. भाऊजी काय करता तुम्ही? टेस्टिंग करायसाठी जरा कसे झाले कसं नाही ते बघताय. त्याच्यामध्ये म्हणजे आता तुम्ही त्याच्यामध्ये काय काय केलं? हा, पुऱ्या घेतल्या. त्याच्यात काय भरलंय तुम्ही? रगडा टाकला, हा तिखट गोड पाणी हा आणि हे टाकणार शेव टाकून मी शेवपुरी बनवून घेतो. अच्छा, म्हणजे आता आपण शेवपुरी बनवतोय Yes. आणि आपला मेन प्लॅन आहे आपला पाणीपुरीचा, पाणीपुरीचा. बरोबर ना? म्हणजे हे काय भरलं? हे गोड पाणी, ओके. हे मामीसाठी. आता हे आहे एक हे ह्यांच्यासाठी. हे कर, हे लक्षात ठेवा. या 3 नंदूच्या मिसेसला, मामीला एक एकच पीस घ्या, जास्त देऊ नको. ती बारक्या पोरग्यांक का ती द्यावा तुम्ही? बारक्या ती पोरग्यांना तोंडावर बघतली आणि मोठी खातली. बघा, लवकर खावा. संदेश त्यांना मी बनवून देणार. चल, गरम आहे, खा लवकर. आम्ही फक्त टेस्टिंग केली आहे, तर बघू शकता किती गर्दी झाली. बघा बघा, ये का एक जण आया था, ये देखो. पाणी वाला पाहिजे. चिन चिन उसको. कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके मा मुक्ता फळाची. 8:26 झालेली आहेत. श्रींची आरती आता झालेली आहे. आता जो बेत आखलेला आहे पाणीपुरीचा, तो आता अंमलात आणणार आहे. भाऊजी आमची रेडी आहेत. सगळेजण वाट बघतात आता कधी एकदा पाणीपुरी खायला मिळणार. बघूया मित्रांनो, पाणीपुरीचा बेत सुरू झालेला आहे. वाजलेत 8:50. क्रांती, रेश्मा आणि अन्वी माई हे काय खेळतात? काय खेळतात गो? ह्याचं काढू, तुझं नको. एवढी गर्दी काय आहे? एवढी गर्दी काय आहे? एवढी गर्दी काय आहे? ओ माय गॉड, पाणीपुरीचा बेत सुरू. भाऊजींनी एकदम मनावर घेतलं. भाऊजी, सुरू झालाय पाणीपुरीचा बेत. वाव, पहिलं लहान पुराण. मी पण लहानच आहे. मग मी पण लहानच आहे. काय काय मिक्स करताय? रगडा, गोड पाणी आणि हे. वाव, चला, एक प्लेट सुरू झालेली आहे. शबाश. काय बस झाली. खाऊन बघ कशी लागता बघ. अरे, का लवकर खा बाबू, लवकर. कशी लागली आहे बघ. अरे आम्ही मुंबईकर आहे ना. कशी लागला अन्वी? सांग, व्हिडिओ करता मामा. मामा व्हिडिओ करतो बघ. तू खाऊन दे. तिखट लागली रे अन्वी, तिखट लागली. अन्वी तिखट लागली. ही विदाउट कॅजी आहे. जुई, जुई कशी लागता? तू कच्ची पुरी खाल्ला? सध्या चालू आहे. काय भरलं तू आता?
पुरीमध्ये सॉस भरला पहिला, वहिनी मग दे. हे भरला, रगडा रगडा भरला, नंतर वहिनी नंतर गोड चटणी, हा, गोड चटणी, वहिनी. आणि आता वरती हे शेव आंबट टाकतोय. आहे त्यात. वरती हा, शेव. विजावराचं आंबट आहे. आंबट आहे यार. नाही आंबट नाही, गोड आहे. आता कोणाला खायला देत आहेत? सवय आता करता ना. अरे कशी लागतं माका सांगा. आंबट खूप काय अरे पूर्ण तोंडात टाकूची असता एकत्रच. अक्की टाक, टाक आता अक्की. आणि कशी लागतं माका सांग. मस्त आहे ना. खा पुन्हा, पूर्ण खा, तोंडात टाक ना. आता तोंड हा बोलू नकोस. हा कशी लागली? मस्त. मंडळी मजा करा. खजराची चटणी हवी. खजराची. चला चलो चलो जल्दी. दादांना खजराची चटणी घाला. कोणासाठी देऊ? गोड आहे, दादांना दिलं तरी काढणार तुमचं. ओमक देते. त्यांका दे दादा कधी हे दादा ह्याची एवढी ह्या बघून ना आमचा नंदू आता ऍक्च्युली खाणार नसतलो, पण आता सांगता माका पण 2 देखवा. वहिनी काय वाटता? तू पण टेस्ट कर. एक नंबर. यांचा बघून माका पण असं वाटतं लवकरात लवकर माझ्यासमोर पण एक प्लेट येऊ काही, पण कधी देतात बघूया. थंड होतो तो. हा, आपल्याला ठेवायचं असेल ना तर राहू शकतो. तू खाल्ली? गोळी खाऊन येते. हा गोळी खाऊन ये. हा ते तुमच्या काय नको देऊ ती का? अरे नुसते देऊ नको पुरी उगा तसा या दुईन वाटते सवय लागली नुसते पुरी शॉर्टेज आहेत पुरी पूर्ण खायला दे सर्व भरून. त्यांना गोड दे गोड. ती मी काढली ना भाजी खाली वहिनीकडे दिलेली. वहिनी भाजी आता एक दिली ना. ही नाही रे गोड पाणी. हे बघ हे घे मी करताय ती घ्या आता. तू काय नको देऊ, चांगले नाही बनवतो. नाही तुझ्या हात चांगले नाही ते पाजणार आहे. तुम्ही जास्त दिला तर वांदे काढता. गोड बनव. बाहेर को कशी लागता? मस्त लाग. तू का बरी लागली ना. आता मी नाही नाटकी असते दादाची. तू व्हिडिओ करू नको. उचलनी तोंडात टाक डायरेक्ट अक्की. अरे अक्की टाकायची असते तोंडात दादा. हो कशी वाटते? टेस्ट बोल, टेस्ट बोल. रेशमा खाल्लं? कसली आणू का पाणीपुरी आणू का शेवपुरी करायला का? तीन पुरी कोण हा बनवतात ते काय? तू खाल्लं? काकी देऊ का नाही? बनवतात 3 माणसं कामा कर. माझा नंबर आलेला आहे. आता मी खाणार आहे.
यम्मी मस्तच झालंय भाऊजी एकदम ग्रेट सुपर एकदम सुपर आमचं खाऊन झालंय आता आमचे आता रगडा खातात पाणीपुरी खाऊन झाले कमेंट येता काय बोलतो गो जुईली पोट भरला बोलता आमच्या श्रींचा उत्साहामध्ये पाणीपुरी शेवपुरी रगडापुरी वा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया जुई आणि अन्वीची फुगडी वा 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 हळू हा हळू फू बाई फू फुगडी फू दमली आर्या बघता नुसतं रेश्मा नाही